नमस्कार, मी निरंजन. नाशिक महानगरपालिकेने कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून ज्या गोष्टींची कामं सुरू केलेली आहेत त्याच्यामध्ये तपोवन आणि टाकळी परिसर या दोन ठिकाणी एसटीपी ची पण कामं सुरू केलेली आहेत. आणि या सिवरेज ट्रीटमेंट प्लांटच्या परिसरामध्ये पहिल्यांदा आपण काही बातम्या पाहिल्या होत्या की जिथं महानगरपालिकेने चोरा भामट्यासारखं, मी मुद्दाम हे शब्द वापरतोय, चोरा भामट्यासारखं तिथं शेकडो झाडांची कत्तल केली. 1200 झाडं ही या दोन ठिकाणी त्यांनी कापून टाकली. आणि असा स्पेसिफिक चोरा भामट्यासारखा करण्याचा उल्लेख करायचं कारण असं की त्या टाकळी परिसरामध्ये जी झाडं तोडली त्याची लाकडं काढून ती तिथल्याच खड्ड्यांमध्ये त्या कपिला नदीच्या पात्रामध्ये ढकलून दिली गेली. त्यांचा जो बुंधा आणि मुळं होती ती जेसीबीने उखडून तिथं खड्डे खणून त्यात पुरून टाकली गेली, जेणेकरून कोणाला हे समजूच नाहीये की इथं झाडं कापली गेली होती. म्हणून हा चोरा भामट्यासारखा प्रकार केला. दुसरी गोष्ट, हे एसटीपीचं जे एक्सपान्शन त्या परिसरामध्ये केलं जात होतं त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या नियमांनुसार असलेली एकही गोष्ट पाळली जात नाहीये. तिथं ना स्प्रिंकलर्स आहेत, ना तिथं पाणी मारलं जात आहे, तिथं ना कंपाऊंड वॉल आहे, ना त्या ठिकाणी नेट आहे. जशी घाण येते तशीच्या तशी ती नदीमध्ये जाते. ते आत्ता काम तिथं चाललेलं आहे. काल नवीन प्रकार या परिसरामध्ये उघडकीस आला. गोदावरी लॉन्स, म्हणजे जिथून सरळ आपण पुढे औरंगाबाद रोडला लागतो, गोदावरी लॉन्सला लागून एक रस्ता आतमध्ये जातो आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये पूर्वी शेती होती, आत्ता शेती आहे. त्या संपूर्ण परिसरामध्ये त्या एसटीपीच्या प्लांटकडे जात असताना त्या प्लांटमधून वाहनांची वर्दळ होत असते. ज्यात डंपर असतात, ज्या तिथं काढलेली माती ही त्या डंपरनी दुसरीकडे घेऊन नेली जाते. आता ती डंपरनी माती नेत असताना त्या गाड्या तिथून बेछूट वेगाने त्या छोट्याशा रस्त्यावरून जात असतात. त्या परिसरामध्ये 3 शाळा आहेत. त्या शाळेमध्ये विद्यार्थी येत असतात, जात असतात, पालक घ्यायला येतात, पालक सोडायला येतात विद्यार्थ्यांना. याशिवाय त्या परिसरातले नागरिक, शेतकरी जे आहेत हे त्या ठिकाणी राहतात, त्यांची त्या ठिकाणून ये जा चालू असते, त्यांची त्या ठिकाणी वर्दळ असते. आणि या बेफाम वेगाने चालणारी वाहनं, जेसीबीचे डंपर्स आणि तिथं एसटीपीचं जे काम चाललेलं आहे त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धूळ उडत असते. आणि ती सगळी धूळ आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना त्याचा त्रास होत असतो. आणि जीवाचा धोका हा सर्वात मोठा आहे या वेगवान वाहनांमुळे. आता ही इतक्या जोरात का जात असतात तर त्यांना रॉयल्टी चुकवायची असते. ठराविक वेळेमध्ये 5-6 ट्रक काढून घ्यायचे तिथून आणि त्या वेळेमधली एकाच ट्रकची रॉयल्टी भरायची, उरलेल्या याची रॉयल्टी चुकवायची. म्हणजे खरं तर त्या सगळ्या कामामध्ये, त्या सगळ्या टेंडरमध्ये जे मोठं शेण घाललंय त्याच्यासमोर हे तर अतिशय छोटासा प्रकार आहे रॉयल्टी चुकवण्याचा, पण तोही चुकवली जाते. आणि ती चुकवण्यासाठी म्हणजे मुळात जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचा एक सब कॉन्ट्रॅक्टर, त्या सब कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम, त्या सब कॉन्ट्रॅक्टरचं नाव पेखळे, ते आहेत त्या माळसांगवी गावात राहणारे. आणि त्यांच्या या ट्रक त्या ठिकाणून बेछूट वेगाने चाललेले असतात. म्हणून त्या ठिकाणी एका नागरिकाने तो ट्रक अडवला आणि त्या ट्रक ड्रायव्हरला विनंती केली की तुम्ही या ठिकाणून ज्या गाड्या जाता या हळू न्या, कारण नागरिकांना जीवाचा धोका आहे. तुम्ही एखाद्याला उडवाल, चिरडून टाकाल, लहान मुलं असतात तिथं, शेतकरी तिथून ये जा करत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वाहनं हळू चालवा. याच्यावरती तो ट्रक ड्रायव्हर पहिल्यांदा त्याच्याशी सांगायला लागला की आम्हाला सांगितलंय इथं बिलकुल वेग कमी करायचा नाही, स्पीड कमी करायचा नाही, हाय स्पीड मध्येच इथून गाड्या घेऊन जायच्या. मग त्याच्याशी वाद झाला असताना त्या ड्रायव्हरनी मालकाला बोलावून घेतलं, पेखळेंना. ते आले माडसांगवीहून त्यांच्या अलिशान गाडीमध्ये आणि त्याच्याबरोबर त्यांची चर्चा चाललेली असताना त्या नागरिकांनी, त्या शेतकऱ्यांनी जेव्हा आता मला काय करायचं तर त्यांनी सांगितलं तुला काय करायचं ते करून घे, मला काही याची पर्वा नाहीये. मग त्यांनी सांगितलं की मी इथं आंदोलन करतो असं म्हणून त्यांनी त्या ट्रक समोर बसून घेतलं. बसून घेतल्यानंतर तो ठेकेदार पेखळे हा ड्रायव्हरला सांगतो तू गाडीत बस आणि त्याच्या अंगावरून गाडी घाल, मारून टाक त्याला. आता त्या आजूबाजूला कोणीही नव्हतं त्या ठिकाणी.
मारून टाकलं असतं तर कोणाला कळलं पण नसतं. पण त्याच बाजूला लावलेला तिथं बाजूला एक घर आहे आणि त्या घराच्या बाहेर लावलेला सीसीटीव्ही, त्या सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण ऑडिओ व्हिडिओ दोन्ही रेकॉर्ड झाला. बघा आधी ते काय. आता त्याला जीवे मारण्यासाठी त्या ट्रक ड्रायव्हरला आतमध्ये जबरदस्ती बसायला लावलं, त्याच्या अंगावर गाडी घाल आणि अंगावर गाडी घालता यावी म्हणून त्या ठेकेदारांनी पेखळेंनी स्वतःची तिथं लावलेली आलिशान गाडी ही पुढे घ्यायला लावली. त्या ट्रकला त्याला चिरडून पुढे जाता यावं यासाठी मोकळा केला गेला रस्ता. आणि मग तो ट्रकवाला पुढे पण आला, त्याच्या अगदी म्हणजे 5-6 इंचापर्यंत आला त्या शेतकऱ्याच्या. आणि नंतर त्या ट्रक ड्रायव्हरलाच वाटलं काहीतरी की हे चुकीचं होईल अशा पद्धतीने मारून टाकणं. जरी तो ठेकेदार म्हणत असला मला कोणाची पर्वा नाहीये, तू कर, मी पाहून घेईन पुढे काय करायचं ते, तरीही त्यांनी थांबवली ट्रक आणि नंतर त्यांनी मागे घेतली, साईडला घेण्याचा प्रयत्न केला. इथपर्यंत स्पष्ट त्याच्यामध्ये दिसतं. त्यानंतर त्या नागरिकांनी, ते सगळे शेतकरी एकत्र जेव्हा झाले तेव्हा त्यांनी पोलिसांनाही तिथं बोलावून घेतलं आणि मुळात अशा पद्धतीने तिथं वाहनं चालतात याचा त्या परिसरातल्या नागरिकांना काय त्रास होतो याच्याबद्दलची एक ईमेलवरून तक्रार महानगरपालिकेच्या आयुक्तांना केलेली होती 10 तारखेला. 10 डिसेंबरला तक्रार केलेली होती. त्याची कोणीही दखल घेतली नाही. महानगरपालिकेतर्फे कोणीही दखल घेतली नाही. हा इतका मोठा प्रकार झाला. पोलिसांसमोर तो त्या परिसरातल्या नागरिकांना धमक्या देतो आणि तो काय काय बोलला हे तिथले नागरिक सांगतात. मी स्वतः काल त्या ठिकाणी गेलो होतो, त्या सगळ्या शेतकऱ्यांशी बोललो. तिथं काय काय घडलं हे सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे त्या ठिकाणी महानगरपालिकेने एक डेप्युटी इंजिनियर पाठवला आणि त्या डेप्युटी इंजिनियर बरोबर चर्चा करतात. डेप्युटी इंजिनियरला काय अधिकार आहे? काहीच अधिकार नाही. मुळात त्या एसटीपीचं कॉन्ट्रॅक्ट ज्या ठेकेदाराला दिलेलं आहे त्या ठेकेदारांनी नेमलेला हा सब कॉन्ट्रॅक्टर पेखळे हा, त्या मुख्य कंपनीचा एक कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह, पाटेकर का असं काहीतरी नाव त्यांचं, ते त्या ठिकाणी आले होते आणि ते सांगत होते की आम्हाला सकाळी हे कळल्याबरोबर आम्ही त्या ठेकेदाराला काढून टाकलं. ठेकेदाराला काढून टाकलं हे पुरेसं आहे का? हा अटेम्प्ट टू मर्डर होता. म्हणजे खून करण्याचा प्रयत्न केलेला होता. खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा त्याच्यावरती दाखल व्हायला हवा होता. हे फुटेज पोलिसांनी सुद्धा पाहिलं. पोलिसांनी स्वतःहून गुन्हे नोंदवून घ्यायला हवे होते. तर पहिल्यांदा बघा त्या परिसरामध्ये काय काय घडलं. सगळं गाव येईल म्हणे. 2 मिनिटं गाव येईल म्हणे. नाही नाही गावचा पाटील आहे. परत हे बाय. परत परत फिरून नको, फिरून नको. म्हणजे चिकून चाटायचे धंदे करून राहिला तू. बोलून आणि वरतून पंटे खाऊ राहिला तुमच्या तू. गावाकरता तुम्ही आता लोक काय आले. बोलला? माझं गाव आमचं सुद्धा गाव माझं आहे. नाव आहे. कोणतं गाव आहे बोलून घे इथं. दादा तू काय बोलला? तुमचे किती माणसं असतील तेवढे गोळा करा म्हणे मावशी. म्हटलं बाबा आम्हाला काही कुणापर्यंत जायला वेळ नाही, तू फक्त आम्हाला जागू नको म्हटलं. एवढंच मी बोलले, तुला काही जास्त बोलले पण तू ऐकलं नाही. दुपारी 3 वाजता तुम्ही सगळे गोळा करा आणि तुम्ही जा. हा तू बोलला होता पण मग तू का ऐकलं नाही मग? चालू आहे. म्हटलंय तर तू काय नियमाने काय सांगायचं? वरती अधिकाऱ्याला काही इथं काम चालून देते नाही, तू बंद करायला लावले. तू बंद करायचं ना. मग अधिकारी येईल ना सर तिथं येऊ शकतो का नाही, एवढं कारण तू सांगा. माणूसच कोणी येत नाही. हा यांच्या त्याच्यावर आणि अशा पद्धतीने जर दादागिरी होणार असेल आणि तो ठेकेदार असं उद्दामपणाने जर म्हणत असेल की गिरीश महाजनांना 35 लाख रुपये दिले आणि सही घेतली, 35 लाख रुपये गिरीश महाजनांना दिले असं तो ठेकेदार त्या नागरिकांना तिथल्या सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो, याचा अर्थ ओळखा. आणि त्याच्या जीवावर तो म्हणतो आयुक्तही माझं काही करू शकत नाही, कोणीच माझं काही करू शकत नाही.
असं तो त्या नागरिकांना धमक्या देतो, असं नागरिक स्वतः सांगतायत त्या ठिकाणी. हे नागरिक स्वतः सांगतायत की अशा पद्धतीने तो बोलत होता. आणि ही खूप गंभीर गोष्ट आहे. याच्यावरती, या ठेकेदारावरती खरं तर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल व्हायला हवा. ताबडतोब त्याला अटक करायला हवी. अशा पद्धतीने युद्ध पातळीवर थांबतात म्हणजे कुंभमेळ्याची कामं युद्ध पातळीवर. तर युद्ध पातळीवर म्हणजे नागरिकांच्या हत्या करून नागरिकांचे बळी घेऊन होणारी का ही कामं? तो टिनपाट, तो केळीवाला, तो अशाच धमक्या देतो. साधू संतांबरोबर काहीतरी बोलाल तर आम्ही काय फौजदारी कारवाई करू. अरे येड्या, कोणाला धमक्या देतो? कोण साधू संतांबद्दल बोलतंय? जे काही बोललं जातंय ते आता फक्त आणि फक्त त्या वृक्षतोडीच्या विरोधात बोललं जातंय. आणि साधू संतांबद्दल जर बोलायचं असेल तर काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या विकारांवर ज्यांनी मात मिळवलेली आहे ते साधू, तेच साधू आणि तेच संत. ही हिंदू धर्माने केलेली व्याख्या आहे साधूंची आणि संतांची. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर याच्यावरती मात मिळवलेला साधू किंवा संत. तर असा कोण असेल तर दाखवावा. काहीच म्हणणं नाहीये. त्यांच्याबद्दल कोणीच अपमानकारक बोलणार नाही. असं जर कोणी असेल तर नो प्रॉब्लेम. पण असे जे नाही आहेत, ज्यांना या काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर पैकी काही ना काहीतरी विकार आहे, त्यांच्याबद्दल बोलायचं की नाही बोलायचं? आणि त्यांच्याबद्दल बोलण्याबद्दल जर का तुम्ही फौजदारी कारवाईच्या धमक्या देत असाल तर जुमानत नाही, भीक नाही घालत अक्षरशः तुमच्या धमक्यांना. हे लक्षात घ्यावं. आणि अशा धमक्या देऊन जर तुम्हाला वृक्षतोड करू दिली जाईल असा जर गैरसमज असेल तर तेही होणार नाही. या महानगरपालिकेच्या आयुक्तांसगट सर्वांवरती हे जे 1200 झाडं तोडलेली आहेत याबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू म्हणजे करू, 100% करू. आणि मग बघू की प्रशासन सुद्धा तुम्हाला कशी साथ देत होते. हे होणारच. पण अशा पद्धतीने नागरिकांना थेट जीवे मारण्याची धमकी दिली जात असेल तर त्याच्याबद्दल काय गुन्हा दाखल करणार हे त्या केळीवाल्यांनी पहिल्यांदा सांगावं आणि याचं उत्तर त्यांना द्यावं. आता त्या परिसरातल्या नागरिकांनी आणि मुळामध्ये या पहिल्या एसटीपीच्या प्लांटच्या वेळेला जी जमीन अक्वायर केली त्याचं पेमेंट आज तागायत केलेलं नाही त्या शेतकऱ्यांना. न्यायालयाने निकाल देऊन न्यायालयामध्ये गेल्यानंतर महापालिका लढते. अरे त्यांच्या जमिनी तुम्ही घेतल्यात, त्या जमिनीचा मोबदला ते मागतायत, त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात केस लढता. त्याच्यानंतर न्यायालयाने निकाल दिला की यांना नुकसान भरपाई द्यावी, व्याजासकट द्यावी म्हणून सांगितलं. ती आजतागायत पैसे दिलेले नाहीत आणि तिथं 900 कोटी 1000 कोटीची टेंडर काढता. तो रस्ता जो वापरला जातो तो खाजगी रस्ता आहे, कारण त्याचे पैसेच अजूनपर्यंत शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्याच्यावरचं जे काही डांबरीकरण केलेलं आहे ते तिथं आणखीन एक वेगळा प्लांट आहे सांगळेंचा, त्यांनी ते डांबरीकरण करून दिलेलं आहे. महानगरपालिकेने केलेलं नाहीये ते. त्यामुळे त्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी, नागरिकांनी तो रस्ता खणून टाकला आणि आता इथं यांचे डंपर, यांचे ट्रक आलेच नाही पाहिजेत यासाठी तो रस्ताच खणून टाकला. कारण तो खाजगी आहे, तो त्यांच्या मालकीचा आहे. ते ठरवतील इथं कोणाला येऊ द्यायचं आणि कोणाला नाही. त्यामुळे त्यांनी तो खणून टाकलेला आहे. अजून भानावर यावं महानगरपालिका आयुक्तांनी. नाशिकचे नागरिक जबरदस्त अद्दल घडवतील जर अशा पद्धतीने नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जाणार असतील तर. आणि पोलिसांनी सुद्धा याची गंभीर दखल घ्यावी. काल आम्ही गेलो तेव्हाही जिथं पोलीस होते, पण अजूनपर्यंत हा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा त्या ठेकेदाराच्या विरोधामध्ये नोंदवलेला नाही. तो नोंदवावाच लागेल त्याच्या विरोधात. आणि आम्हालाही बघायचं आहे की त्याला नोंदवल्यानंतर पोलीस त्याला कशी वागणूक देतात. आता त्या परिसरामध्ये काय काय घडलं कालच्या वेळेला हे पण बघा आणि त्या नागरिकांचं काय म्हणणं आहे हेही ऐका. तुम्ही, तुमचं नाव काय? काय तुमची काय पोस्ट आहे? मी रिप्रेझेंटेटिव्ह आहे.
त्यांचा कॉन्ट्रॅक्टरचा ऑफिशियल पर्सन पाहिजे आमच्याकडे, तिथला दलाल नाही पाहिजे. मला तर पाटणकर म्हणून कोणतरी नाव सांगितलं. मला कॉर्पोरेशन कळवेल अल्टरनेट लँड आम्ही अल्टरनेट रूट कळवेल तसं आम्ही तसं बोलून घ्या. दुसरं तुमचं आहे की तो कॉन्ट्रॅक्टर आम्हाला इथे नाही हवा आहे किंवा आमचं त्याच्याशी पर्सनल म्हणजे जे पण असेल शेतकऱ्यांशी जे बोलून, कारण की आता 3 महिन्यापासून काम चालू आहे आणि एकदम युद्ध पातळीवरती अंतर काम चालू आहे, त्यांच्या सपोर्टनीच चालू आहे. आता प्लांट इथे उभा आहे त्यांच्या सपोर्टनीच उभा आहे सगळे फार्मर. अहो आम्ही सहकार्य करतो, आम्ही विरोध नाही केला. सर्व गैरसमज काढा, तुमच्या कामाला विरोध नाही. त्यांनी जो कालचा प्रकार केला त्याच्या अगोदर 2 वेळेस केला, त्यावेळेस माफी केली. सहकार्य मिळतं इथं, तो तर जे त्यांनी केलं मला म्हणून सांगा, त्याला तुमचा जो आता आरएमसी प्लांट उभा आहे त्याचे काय नॉर्म्स पाळले हो तुम्ही एमपीसीबीचे? कंपाऊंड सुद्धा नाही, समोर 20 फुटावर समोर घर आहे माणसाचं, घरात तानं पोरग आहे, 3 महिने झाले ते पोरग ऍडमिट आहे दम्यानी. तुम्ही काय करणार ते पोरग मेलं तर? तुमची जबाबदारी की मला सांगा. आत्ता चला पायी पायी काय परिस्थिती, समोर 200 फुटावर बघा तुमचा प्लांट आहे आणि समोर घर आहे. ठीक आहे, मी तेच म्हणत आहोत की त्याच्यामध्ये जे तुम्ही काय प्रिकॉशन घेतला? तुम्हाला काळजी घ्यायला दिलेलं नाही का गव्हर्नमेंटने? परमिशन दिली एमपीसीबीनी, अशीच देऊन टाकली का? कुठे जाऊन प्लांट उभे करा? काय त्याला नियमावली नाही का? नाशिकला कुंभमेळ्याच्या निमित्ताने जो एक नवीन एसटीपी सिवरेज ट्रीटमेंट प्लान हे जे बनवायचं काम चालू आहे, तर त्याच्या जो ठेकेदाराचा सब कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इथं अतिशय वेगाने या परिसरामध्ये गाड्या चालवून अक्षरशः नागरिकांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रकार केला. त्याचाही एक सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे, ज्यात तो सरळ ड्रायव्हरला सांगतोय की या शेतकऱ्यांच्या अंगावरती गाडी घाल. म्हणजे हा थेट अटेम्प्ट टू मर्डर ज्याला म्हटलं जातं, खून करण्याचा प्रयत्न हा त्या माणसाकडून घडला. आणि म्हणून या संपूर्ण परिसरातले नागरिक, शेतकरी हे सगळे एकत्र झाले आणि त्यांनी हा रस्ताच जो त्यांच्या मालकीचा आहे, जो महानगरपालिकेच्या मालकीचा नाही पण वापरण्यासाठी म्हणून दिला जात होता आतापर्यंत, तो त्यांनी आज सकाळपासून बंद केला. त्यानंतर आज इथं महानगरपालिकेचे काही दुय्यम दर्जाचे अधिकारी या ठिकाणी आले आणि त्या मुख्य ठेकेदार जो आहे तो पण आला. पण या परिसरातल्या नागरिकांची आणि या सगळ्यांचं काय म्हणणं आहे मुळामध्ये हे समजून घेणं खरं महत्वाचं आहे. समाधान जेजूरकर पण आपल्यासोबत आहेत. हा सगळा प्रॉब्लेम कसा सुरू झाला? मागच्या कुंभमेळ्यापूर्वी ते एसटीपी झाला आणि 95 एकरमध्ये हा एसटीपी झाला. जागा घेतल्या, त्यावेळेला अशा जागा घेतल्या लोकांकडून द्या म्हणून, त्याचे पैसेच दिले नाही. कोर्टात भांडले 22 वर्ष, निकाल लागला. कोर्टाने ऑर्डर केली पैसे द्या आणि यांनी पैसेच दिले नाही. कोर्टाची ऑर्डर होऊन सुद्धा आजपर्यंत पैसे नाही आहे एसटीपी प्लांटच्या शेतकऱ्यांचे. आता प्लांटचं एक्सपान्शन चालू आहे, इतकं युद्ध पातळीवर काम चालू आहे. ठीक आहे, कुंभमेळा आहे खरा, आमच्या खाजगी वापराचा जो काही रस्ता आहे त्याच्यातून यांनी हेवी व्हेकल इतक्या स्पीडनी न्यायचं, यांच्या रॉयल्ट्या चोऱ्या करायच्या रॉयल्ट्यांमध्ये, त्याच्यासाठी यांना गाड्यांचे स्पीड वाढवावं लागतात. 3-3, 4-4 मिनिटात गाड्या पळवायच्या, इथून त्या भरायच्या, म्हणजे एका रॉयल्टीमध्ये 3-3, 4-4 ट्रिप मारायच्या. आणि इतर लोक राहतील का? नाही तर काय होईल? लोकांनी रस्त्याला जाता येता गाड्या ठोकल्या, माणसांना कट मारतात. एसटीपी प्लांटचं जे काय एक्सपान्शन आहे त्याच्यामध्ये इथे जो प्लांट उभा केला आहे हॉटमिक्सचा, त्याच्या परवानग्या म्हणजे धाब्यावरच बसवले त्याचे नियम. लोकांच्या घराजवळ प्लांट उभे केले, त्याचे काही सुद्धा नियम फॉलो केलेले नाहीये. लोकांना प्रचंड धुळीचा त्रास होतोय, असंख्य त्रास इथे लोकांना चालू आहे. आणि अडवायला गेलं, काय म्हणायला गेलं की मंत्र्यांच्या नावाने धमक्या द्यायच्या. इथे मुख्यमंत्र्यांचं काम आहे, अमुक मंत्र्याचं काम आहे, कुंभमेळा मंत्र्याचं काम आहे, पोलीस आणू, आत टाकू, डायरेक्ट धमक्याच चालू आहे. हा सकाळी तर एक काल ज्याने गाडी अंगावर घातलीच डायरेक्ट वाचला आमचा माणूस. ते फुटेज नसतं तर त्याने तर काय आरोप केले असते खोटे, काय ती फुटेज आहे म्हणून तेवढी तरी शेतकऱ्याला किंमत आहे, नाही तर त्याच्यावर तेवढा विश्वास नाही कोणाचा. फुटेज आहे, माझं मते पोलिसांनी एवढ्या वेळात गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. आम्ही पण वाट बघू, पोलीस किती वेळ गुन्हा दाखल करत नाही. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करा. तो इथं येऊन पोलिसांच्या समोर धमकी देतो, मी माझं गाव घेऊन येतो इथे, एवढी हिंमत. अरे आम्ही पण इथले आहे ना, 32,000चं शहर होतं तेव्हापासून आम्ही इथले. इथे ना मौजे नाशिक आहे, हे मानूर, नांदूर किंवा बाहेरचं जोडलेलं गाव नाही, हे मौजे नाशिक आहे आणि आम्ही इथले आहोत. आणि इथे कुंभमेळा करायचा आहे आणि आमच्यावर वारे चालू आहे. किती पत म्हणजे जागा घेणार, इथे येऊन बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर काम करणार, दादागिरी करणार, त्रास देणार, एक आता बस. त्याच्यामुळे आम्ही रस्ता बंद करून टाकलेला आहे. आम्ही काही इथे रस्ता देणार आहे, तुमच्या जागेत वापरा, तुम्ही काय वापरायचं ते, आमच्या जागेत नाही.
नाही आता हा मुळात या जागेची तुम्हाला पेमेंटच दिलेली नाही, हा रस्ता अजूनपर्यंत तुमच्याच मालकीचा पेमेंट सुद्धा अडवलेलं आहे नगरपालिकेने, त्याचं अजून पेमेंट चालू नाही झालेलं आहे, तरी पण तुम्ही दुसऱ्या एसटीपीचं काम सुरू करताय. पहिले मागच्या शेतकऱ्यांचं पेमेंट करा ना तुम्ही पूर्ण. हा ते पेमेंट झालेलं नाही तरी तुम्ही अजून पुढच्या प्लॅनचे काम सुरू केलेले ते बी लोकांच्या जीवावर गाड्या घालून. होय. कसं आणि इथं तर करणार? शाळा वगैरे पण आहे. शाळा आहे, 3 शाळा आहे, येत असते. 3 शाळा आहे. हो, परवा आमच्या शेतकऱ्याचा एक अंत्यविधी झाला, 5 मिनिटासाठी गाडीने थांबवली हो. अंत्ययात्रेत त्यांनी गाडी घातली, अँब्युलन्स येत होती. एवढे नालायक आहे. आणि यांना फास्ट्रॅकवर काम करायचं, मग 24 तास काम चालू आहे. लोकांचे घरं दारं इथे काय त्रास होतो काय घेणं देणं नाही. सगळे नियम धाब्यावर बसून काम चालू आहे. आणि त्या एसटीपी प्लांटमध्ये खड्डे खोदले, सगळे झाडं तोडून टाकलेले. तिकडे लोक झाडावर बोलतायत, हो. इथं कोणाचं लक्ष नाही, हो. सगळे तोडून टाकलेले. मातीत गाडले. हे आमच्या समोर काढले. नाही त्याच्यावरती तर आम्ही आजच हायकोर्टात पिटिशन दाखल केली आहे, मनुष्यवधाचा गुन्हा आयुक्तांवर नोंदवा म्हणून. कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. तपोवन ज्या पद्धतीने संपवायला निघाले होते त्या पद्धतीने आता इथली आता नागरिक सुद्धा नागरिक संपवायला संपवायला. निघालेले. नागरिकांच्या अंगावर गाड्या घालायच्या. माझ्या मते आपण त्या ठिकाणी होतात आणि थोडं पुढे माणसं बी गाडायचे आता. आणि तुमच्याच अंगावरती ट्रक घाला असं तो म्हणत होता. काय झालं होतं त्यावेळेला? काय आलं, त्यांच्या गाड्या रोज चालत्या आणि गाड्याचा स्पीड इतका आहे का कोणाला जर समजा इथं जरी यायचं असेल रस्त्यावरती तर पहिल्यांदा ती गाडी येते का नाही ते पहिल्यांदा बघावं लागतं. ती गाडी जाईल तेव्हा मग आम्हाला हे करावं लागतं, जावं लागतं. तर मग मी त्यांना काय सांगितलं 2-3 वेळेस का तुमच्या गाड्या ना थोड्याशा हळू चालवा, कमीत कमी आपले माणसं जिथं जिथं राहते तिथं तरी तुम्ही गाडी वाटलं हळू चालवा. हा जिथं तुम्हाला वाटलं असं नाहीच आहे कोणी आडवं येणार मग तिथं तुम्ही चालू. पण त्यांना ते सांगितलं तर ते म्हणे आमच्या हातात नाही, आमचे जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना सांगा म्हणे. मग त्यांची काल हे केली, गाडी अडवली. माझी विचारणं फक्त त्यांना एवढीच होती का तुम्ही हा जो रस्ता आहे, ही जी धूळ आहे, याचा जो त्रास होतोय आम्हाला, त्याच्यासाठी तुम्ही काही करणार आहे का? ते म्हणे आमचे जे कॉन्ट्रॅक्टर येतील तेच म्हणे जी काही देतील माहिती ती म्हणे. आम्हाला एकच सांगितलेलं आहे गाडीचा स्पीड काही स्लो करायचा नाही. धूळ उडाली तर पाणी मारायचं आपल्याकडे नाहीये म्हणे. त्याच्यामुळे धुळीचा आणि गाड्यांचा काही विषय घ्यायचा नाही म्हणे. आपल्याला जे काम आणि जेवढ्या वेळामध्ये दिलेलं आहे तेवढ्या वेळामध्ये आपल्याला ते ना पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळं कोणी आडवं आलं तरी थांबायचं नाही म्हणे. पोलीस प्रोटेक्शन घ्या म्हणे तुम्ही. आणि मग काय आलं, त्या जो कोणी होता जो समजा जो ड्रायव्हर होता त्यांनी त्याच्या मालकाला फोन केला. मग त्याचा मालक आला जो कोणी होता तो पेकडे नावाचा जो पेकडे आला. त्यांनी मला आल्या पहिल्यांदा काय विचारलं, त्यांनी काय झालं ते नाही विचारलं. तो म्हणे तू गाडी का अडवली माझी? म्हटलं दादा गाडी अडवण्याचं कारण पहिली गोष्ट म्हणजे धुळीचा त्रास आणि दुसरं म्हणजे तुमच्या गाड्यांचा स्पीड. तुमच्या गाड्यांचा स्पीड इतका आहे का जर एखादं लहान मुलगा जर आलं पुढं तर त्या गाडीचे ब्रेक लागणार नाही, इतका तुमच्या गाडीचं स्पीड आहे. आणि गाड्यांमध्ये जो भरलेला मालाचं वजन 40 टन आहे, 45 टन आहे. तुझ्या जर समजा गाडीचा ब्रेक नाही लागला, एखादं मेलं तर तू काय करणार आहे? तर तो मला म्हणे मला वरून असे आदेश आलेले का कोणी मध्ये आलं तर थांबायचं नाही. शेतकरी येवो, मुलगा येवो, कोणी येवो, काम चालू ठेवायचं, त्याच्यासाठी स्पीड कमी करायचं नाही. म्हटलं मग आमच्यासारखीने काय करायचं? तो मला तुला जे येईल ते कर. मला वरून अशी ऑर्डर आहे. वरून म्हणजे आता जे काही कोणी समजा आता पालकमंत्री असतील किंवा अजून कोणीतरी मंत्री असतील, त्या मंत्र्यांनी त्यांना आज सांगितलं का हे काम आपल्याला पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन तुम्ही ते काम वाटलं असं पूर्ण करा. तर मी त्याला काय बोललो, दादा असं नाही चालत. मग तू जर असं जर म्हणत असेल तर म्हटलं मी पण मग आता एकटाच आहे इथं, मग माझ्यासारखीने काय भूमिका घ्यायची? तो तुला येईल ते कर ना म्हणे. ऐकतं जरी आले तरी मी इथं काहीच करू शकत नाही, कारण आम्हाला अशी ऑर्डर दिलेली आहे का काम थांबायचं नाही. त्याच्यामुळे मध्ये आलं तर त्याचा काही विचार नाही करायचा. आम्ही म्हटलं असं बघून घेऊ काय करायचं. म्हटलं भाऊ तू असं म्हणत असेल तर मग मला या जागेवरती आंदोलन करावं लागेल. तर तू आंदोलन करत तिकडे काय कर. बसून घेतलं. मग मी हे केलं, खाली बसून घेतलं. खाली बसल्यानंतर मग त्याचा काहीतरी संताप वगैरे झाला. मग तिने त्याच्या ड्रायव्हरला सांगितलं म्हणे तू वाटलंस ना गाडीमध्ये बस आणि गाडी घाल म्हणे याच्या. तो ड्रायव्हर त्याला नाही म्हणत होता. सर म्हणे असं नाही करते ना, तू बस रे म्हणे आणि तू घालच म्हणे. काय झालं तर मी वाटलं असं बघून घेईल म्हणे. आपण वरती इतके पैसे दिलेले म्हणे, त्याच्यामुळे काही अडचण नाही म्हणे आपल्याला. आणि हा जरी मेला तरी काही टेन्शन घ्यायचं नाही म्हणे, मी वाटलं असं बघून घेईल. त्या ड्रायव्हर गाडीवर मध्ये बसला, त्यांनी गाडी चालू केली, त्यांनी गाडी पुढं घेतली, माझ्या अंगावर गाडी आली. पण त्या ड्रायव्हरच्या मनामध्ये काहीतरी भावना उत्पन्न झाली असेल का हा माणूस जर मिळाला तर याच्या घरच्यांचं काय होऊ शकतं. पण त्यांनी ती गाडी थांबवली. पण त्यांनी मला बाहेर नाही ओढलं गाडीच्या खालून. ऑन रेकॉर्ड आहे.
हो, तो समोर तो होता ना समोर. त्यांनी उलट आहे ना त्याची जी गाडी होती 4 व्हीलर ती आहे ना साईडला घ्यायला लावली, याच्या अंगावर गाडी घालण्यासाठी, म्हणजे माझ्या अंगावर गाडी घालण्यासाठी त्याची गाडी बाजूला घेतली आणि मग त्या ड्रायव्हरला म्हणे आता तू घाल म्हणे, मी तो उभा आहे म्हणे. म्हणजे असं इतपत जर यांचं जर चालत असेल तर आम्ही आता किती सहन करायचं. उद्या जर एखादा आमचा मुलगा आला तर तो त्याच्यावर गाडी घालून जाईल तरी आम्ही का तेच हे करायचं का सहन करायचं. बालेकिल्ला कुठे आता आणि कायद्याचा बालेकिल्ला जे आपण म्हणतो की यांच्यावरती कोणातरी वचक पाहिजे, मग आता याच्यावरती कोणाचं वचक आहे. तो जर इथं येऊन जर आमच्यावरती एवढी दादागिरी करतोय तो म्हणतो तुम्ही कोणाला माझ्या नावची कंप्लेंट करा म्हणे, मला काही फरक पडत नाही, मी कोणालाच घाबरत नाही. डायरेक्ट असं बोललो तो, मी कोणालाच घाबरत नाही. आता ते फुटेज उपलब्ध आहे, त्यात क्लिअर कट त्याचा आवाज ऐकू येतोय. आपण नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एक नवीन ड्रामा बघायला लागलो की नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं करत ते घोषणा देत गुन्हेगारांना बाहेर नेतात. मुळात कायद्याचा बालेकिल्ला असता तर 7 महिन्यात 40च्या वर खूनच झाले नसते. त्यानंतर हे करावं लागतंय. पण आता अशी धमकी देणारा आणि अंगावर ट्रक घाल असं सांगणारा माणूस अशाच पद्धतीने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्लाच्या घोषणा देताना या परिसरातल्या नागरिकांना बघायचं आहे. हे नाशिकचे पोलीस करतील का, आणि त्यासाठी आवश्यक असलेला गुन्हा नाशिक महानगरपालिका नोंदवेल का, का याही वेळेला पुन्हा एकदा जळगावचा केळीवालाच ठरवेल की नाशिकच्या कोणाचं आयुष्य जगणं महत्वाचं आहे आणि कोणाचं नाही. याच पद्धतीने अजूनपर्यंत तरी नाशिकच्या कुंभमेळ्याचं सगळं काम चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीने होत असेल तर नाशिककरच आता या सगळ्या गोष्टीला विरोध करायला समोर येतील.